फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? खूप लोकांना वाटतं एक दिवस भरपूर पैसे आले, मोठं घर, गाडी घेतली म्हणजे आपण फायनान्शियली फ्री झालो. पण खरं सांगू का, हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. कारण पैसे कमवण्याला काही लिमिट नाहीये. ते तुम्ही कितीही कमवू शकता. पण नेमकं आपण फायनान्शियली फ्री झालो असं कधी म्हणता येईल? ते समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे. समजा तुमच्या महिन्याचा खर्च आहे ₹25,000. हा खर्च भागवण्यासाठी तुम्हाला रोज काम करावं लागतं. ऑफिसला जावं लागतं, तुमचा वेळ, मेहनत द्यावी लागते. म्हणजे तुमचं घर आज ॲक्टिव्ह इन्कमवर चालतं. तुम्ही काम केलं तर पैसा येतो, नाही तर थांबतो. पण विचार करा, जर असं काही इन्व्हेस्टमेंट असलं, जिथून तुम्हाला दर महिन्याला ₹25,000 पॅसिव्ह इन्कम मिळतो, तर त्या दिवशी तुम्हाला कुठेही कामाला जावं लागणार नाही आणि तरीही तुमचं घर चालेल. तेव्हाच तुम्ही म्हणू शकता, "हो, आता मी फायनान्शियली फ्री झालो." कारण त्या क्षणी तुमचं जीवन तुमच्या वेळेवर चालतं, पैशावर नाही. तुम्ही काम कराल, पण गरजेपोटी नाही, तर तुमच्या आवडीसाठी. आणि हीच खरी फायनान्शियल फ्रीडम आहे, जिथं पैसा तुमच्यासाठी काम करतो आणि तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता. याचा दुसरा अर्थ काय आहे, की ज्याचा खर्च कमी, तो लवकर फायनान्शियली फ्री होतो. म्हणजे इन्कमपेक्षा महत्त्वाचं काय आहे, तर तुम्ही किती कंट्रोलमध्ये जगता आणि किती विचारपूर्वक खर्च करता. जर हा विचार आवडला असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा फायनान्शियल फ्रीडम आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण अजूनही खूप लोकांना हे समजलं नाही. धन्यवाद.